नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय शिवाय वेगवेगळ्या योजनांबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने 5 महत्त्वपूर्ण निर्णयांना मान्यता देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पीएम सेतू योजनेद्वारे राज्यातील ITIचे आधुनिकीकरण करून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर देण्यात आला. तसंच कंत्राटदारांची देयकं वेळेवर मिळावीत यासाठी ट्रेड प्लॅटफॉर्म अनिवार्य करण्यात आला. राज्यातील 428 शत्रू मालमत्तांच्या प्रथम खरेदी विक्री व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले. तसंच धुळ्यातील जवाहर सहकारी सूतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी 156 कोटी 90 लाखांचा निधी देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. शासकीय जमिनींचा भाडेपट्टी कालावधी 30 वर्षांऐवजी आता थेट 49 वर्षांपर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. श्री गुरु तेग बहादूर साहबजी यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त नांदेड इथे हिंद की चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. श्री गुरु तेग बहादूर साहबजी यांचं शौर्य आणि बलिदानाचा इतिहास राज्यातील घराघरात पोहोचवण्याचा संकल्प राज्य शासनानं केला, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड इथल्या शहीदी समागम या कार्यक्रमात केलं. या सोहळ्याला आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि विविध मान्यवर उपस्थित होते. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात येतोय. संत नामदेव महाराज आणि गुरु गोविंद सिंग यांच्यामुळे महाराष्ट्र आणि पंजाबचं नातं अधिक दृढ झालंय, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारने 2026 सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यामध्ये महाराष्ट्राने मोठी बाजी मारली आहे. देशातील एकूण 131 पुरस्कारांपैकी 15 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले. पद्मभूषण श्रेणीमध्ये गायिका अलका याज्ञिक, व्यापार आणि उद्योग क्षेत्रात बँकर उदय कोटक आणि जाहिरात क्षेत्रातील कामगिरीसाठी मरणोत्तर पियुष पांडे यांचा सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला पद्मश्री जाहीर झाला. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस, व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी अशोक खाडे आणि सत्यनारायण नुआल यांचा पद्मश्रीने गौरव करण्यात आला. प्रसिद्ध तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा, माधवन रंगनाथन, रघुवीर तुकाराम खेडकर आणि सतीश शहा यांना कला क्षेत्रासाठी पद्मश्री जाहीर झाला. तसंच समाजकार्यासाठी जनार्दन बापूराव बोथे तर विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी जुझेर वासी यांना पद्मश्री जाहीर झाला. कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी श्रीरंग लाड यांना पद्मश्री जाहीर झाला. राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून महाराष्ट्राच्या या गौरवशाली कामगिरीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. राज्यातील शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी 150 दिवसांचं ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची घोषणा प्रजासत्ताक दिनी करण्यात आली. भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत केलेल्या मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पनवेल महानगरपालिका यांनी आपापल्या संवर्गात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ई-ऑफिस, AI, ब्लॉकचेन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉट यांच्यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या 7 निकषांवर कार्यालयांची निवड करण्यात आली. मंत्रालयीन विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजी मारली आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या इतिहासातील गौरवशाली वारसा पुन्हा सेवेत दाखल झालाय. 1937 मध्ये इंग्लंडमध्ये निर्मित आणि 1944च्या मुंबई डॉक दुर्घटनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहनाचं पुनर्जतन करण्यात आलंय. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विंटेज वाहनाचं अनावरण झालं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेचं कौतुक करत ऐतिहासिक वारशाचं जतन अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. विकसित महाराष्ट्र 2047चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य शासनाने पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनावर भर देत 150 दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम यशस्वीपणे राबवला. या उपक्रमाअंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या अधीनस्थ मंडळे, महामंडळे, विद्यापीठे आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वायत्त आस्थापनांच्या सेवाविषयक कामगिरीचं 9 निकषांवर मूल्यांकन करण्यात आलंय. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या अहवालानुसार सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांचं गुणांकन प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आलं. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.